जागतिक आदिवासी दिन के शुभ अवसर पर आज दिनांक 9 अगस्त 2025 को भिवंडी तालुका के नासिक रोड भीनार जकात नाके के पास शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे पक्ष के भिवंडी ग्रामीण विधानसभा प्रमुख व आदिवासी सेवक पुरस्कार विजेते तथा आदिम आधार ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था के संस्थापक अध्यक्ष सम्मानीय श्री महादेव वाम्बो घाटाल ने अपने जनसंपर्क कार्यालय पर आदिवासी क्रांतिवीर धरती आबा बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, नाग्या कातकरी, रानी झलकारी, स्वराज्य के आराध्य दैवत श्री छत्रपति शिवाजी महाराज, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के प्रतिमा पर फूल माला अर्पण कर आदिवासी दिन साजरा की। इस अवसर पर शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे पक्ष के भिवंडी ग्रामीण विधानसभा प्रमुख व आदिवासी सेवक पुरस्कार विजेते तथा आदिम आधार ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था के संस्थापक अध्यक्ष श्री महादेव वाम्बो घाटाल, भिवंडी तालुका पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक श्री बारवे साहेब, भिवंडी निजामपुर शहर महानगर पालिका के माजी उपायुक्त तथा आदिम आधार पतसंस्था के उपाध्यक्ष श्री सुनील झलके, संचालक अशोक भेकरे, सुरेश जाधव, मोहदुल ग्राम पंचायत के उप सरपंच श्री बलिराम केशव, चिंबीपाड़ा ग्राम पंचायत सदस्य लता डवला, शोभा जाधव, अनिल वाघात, बालाराम नहानवे, पोषा गायकर, किरण काचरे, अनंत माली, कपिल सुतार, बालाराम धापसे, मधुकर पराडे, रमेश मुकने, आदिम आधार ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था के व्यवस्थापक सूरज मानकर, मोनाली घाटाल, अनिल जाधव, विकी जाधव के साथ साथ भारी संख्या में मान्यवर व आदिम आधार ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था के कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित थे। तो वहीं आगे हम आपको बता दें कि शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे पक्ष के भिवंडी ग्रामीण विधानसभा प्रमुख व आदिवासी सेवक पुरस्कार विजेते तथा आदिम आधार ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था के संस्थापक अध्यक्ष सम्मानीय श्री महादेव वाम्बो घाटाल ने सभी देशवासियों को जागतिक आदिवासी दिन की शुभकामनाएं दी। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। आज 9 अगस्त क्रांतिवीर बिरसा मुंडा ज्यांनी आपल्या समाजासाठी आदिवासी समाजासाठी खऱ्या अर्थानं या मुलीनं आता जे काही 4 शब्दामध्ये सांगितलं, जल, जंगल आणि जमीन, याचा पहिला अधिकार कुणाचा असेल तर तो आदिवासीचा आहे। म्हणजे माणसाची उत्पत्ती कुठून झाली म्हटलं तर सायन्स सांगतं की वानरापासून माणसाची निर्मिती झाली, पण आताचा जो सुधारित माणूस जे मॉडेल आहे त्याच्या आधीचा खरा जर माणूस कोण असेल तर तो आदिवासी आहे। जे समाज म्हणजे माणूस म्हणून जो सुरुवातीला आला तो आदिवासी, आणि ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं इंडिजिनस पीपल, की ज्याचं युनोने दखल घेतली आणि 1994 पासून हा 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो। आपल्या समाज बांधवांमध्ये बिरसा मुंडांचं कार्य खऱ्या अर्थानं या मुलीने जसं सांगितलं खरोखर फार प्रेरणादायी आहे। नऊ ऑगस्ट जागतिक दिन निमित्ताने उपस्थित पूर्ण भिवंडी तालुक्यातील कार्यकर्ते आज ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आणि सालाप्रमाणे आपल्याकडं दरवर्षी मोठा कार्यक्रम असायचा, पण यावर्षी आपण भिवंडीमध्ये म्हणजे कुंभारपाड्यामध्ये कार्यक्रम हा मोठा आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमाला इथून आम्ही छोटासा कार्यक्रम आपला क्रांतिवीरांना पूजन करून आणि पुढच्या कार्यक्रमासाठी आम्हाला जायचं आहे, म्हणून आपण इथे पहिल्यांदा इथे एकत्र जमलो आहेत आणि याच्यानंतर आपल्याला इथला कार्यक्रम
संपल्यानंतर पुढच्या कार्यक्रमासाठी शिवाजी चौकामध्ये जायचं आहे. आपण जे कार्यकर्ते कमी आले याचं कारण असं आहे का रक्षाबंधन पण आहे आणि त्यामुळे काही कार्यकर्ते येऊ शकले नाही. म्हणून जे पण आता इथे जमल्यात तेवढे आम्ही आता पुढच्या कार्यक्रमासाठी कुंभारपाड्याच्या शिवाजी चौकामध्ये उपस्थित राहणार आहे. तेवढेच बोलून मी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन. या निमित्ताने या दिनाला विशेष महत्त्व असं आहे की आदिवासी जे मूळचे रहिवासी या देशाचे मालक समजले जातात, त्यामुळे त्यांचा नारा जो आहे जल जंगल जमीन हा त्यांचा हक्काचा नारा आहे आणि त्यांचे हक्क अधिकार अबाधित राहण्यासाठी 1994ला युनोमध्ये एक ठराव करण्यात आला की आदिवासींचे हक्क अधिकार संस्कृती भाषा हे टिकवण्यासाठी त्यांना एक विशेष दिन नियुक्त करून द्यायचं. त्यामुळे जगातले सर्व आदिवासी आज 9 ऑगस्ट निमित्त जागतिक आदिवासी निमित्त संपूर्ण जगामध्ये हा उत्सव साजरा करतात. ही पुण्याई ज्या आमच्या आदिवासी वीरांनी आदिवासी लोकांसाठी झटले लढले प्राणाची आहुती दिली त्यांच्या प्रयत्नांना यश आलं, त्यामुळे हे आजचा दिन आपण साजरा करतोय. गेली अनेक वर्ष आदिवासी समाज हा अनेक संकटामध्ये अनेक समस्यांपुढे सामोरं गेलेला आहे. परंतु गेली अनेक वर्ष झाली तरीसुद्धा हा समाज तसाच मागे राहिला. परंतु या समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यांचा विकास करण्यासाठी कोणत्याच सरकारने त्या पद्धतीने लक्ष दिले नाही. वारंवार योजना आणि निधीचा अपुरा निधी, त्यामुळे या योजना राबवू शकल्या नाही. काही गोष्टी अशा घडल्या की आदिवासी आणि समाज कल्याणचा जो निधी जो या समाजासाठी त्यांच्या विकासासाठी होता तो वेगळ्या ठिकाणी वळवला आणि पुन्हा एकदा आदिवासी लोकांवर अन्याय करून त्यांना मुख्य प्रवाहात न आणण्याचा जणू घाट घातलाय की काय असं सर्व आदिवासी लोकांच्या भावना आहेत. तर मी शासनाच्या सर्वच अधिकारी मंत्र्यांना विनंती करेन की अद्यापपर्यंत आमचा दूरवर खेडेगावामध्ये राहिलेला आदिवासी माणूस तिथे अद्याप रस्ते नाहीत, लाईट नाही आहेत, पाणी नाही आहे, जे मूलभूत सुविधा आणि मूलभूत हक्क आहेत तेही अद्यापपर्यंत मिळाले नाहीत. तर माझी या जागतिक दिनानिमित्त माझी विनंती असेल सरकारला की या सगळ्या मूलभूत सुविधा त्यांना द्यावे, शिक्षणामध्ये आणावे. शिक्षण त्यांना दिलं तर नक्कीच त्यांचा विकास होईल. या निमित्ताने मी एवढे बोलू इच्छितो. आणि आज आदिम आधार पतसंस्थेचं आमचे 3 वर्ष पूर्ण झालीत. त्याच्याही सर्व स्टाफला आणि सर्वांना सदस्य संचालक यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी, जय जोहार. आज 9 ऑगस्ट आदिवासी जागतिक दिवस म्हणजे आमचा आदिवासींचा हा एक जगामध्ये सण साजरा केला जातो आणि या कार्यक्रमासाठी भिवंडी महानगरपालिकेचे माझे उपायुक्त आणि पतसंस्थेचे प्रमुख सुनीलजी झलके साहेब, या नवनिर्वाचित संचालक अशोक बेकरे, तसेच या कार्यक्रमासाठी नवनिर्वाचित संचालक सुरेश जाधव साहेब, या ठिकाणी मोंडोल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि आत्ताचे विद्यमान सरपंच बलिराम केशव, चिंबीपाडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच
लता डवला आणि डिगासी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच बालाराम नानवे आणि ज्यांचं महिला संघटक ज्यांचं अशी अतिशय चांगल्या प्रकारचं कार्य आहे असे ग्रामपंचायत सदस्य शोभा जाधव, सोनाले ग्रामपंचायती माझे उपसरपंच अनिल भेकरे, या ठिकाणी कवाडचे असे आमचे सहकारी राऊत साहेब आणि उपस्थित असलेले सर्व समाज बांधव. आणि खरं तर हा जागतिक दिवसासाठी आपण एकत्र आलो. एकत्र येऊन आपले या ठिकाणी आपल्याला तालुकाचे पोलीस निरीक्षक साहेबाई जी काही या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये या आदिवासी समाजाचे शूरवीर क्रांतिकारक मग बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, नाग्या कातकरी, राणी दुर्गावती असे अनेक क्रांतिकारकही या देश स्वतंत्र करण्यासाठी आणि आदिवासींचा हक्क मिळवून देण्यासाठी या देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी आदिवासी आहे त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी जल, जंगल, पाणी किंवा जंगलाची जी काय संपत्ती आहे त्याच्यावर अधिकार ह्या सुरवरांच्या मुळे आपल्याला खरोखर आदिवासीला या जगामध्ये जो अधिकार मिळाला. आणि आदिवासी म्हणजे या जगामधला मानव जातीतला हा खरोखरच पहिला या पृथ्वीवर आलेला हा आदिवासी समाज आहे. आणि आदिवासी समाज खऱ्या अर्थाने रानात, डोंगर, जंगलामध्ये राहत असल्यामुळे आणि जसं पी.आय. साहेबांनी सांगितलं खरोखरच आज गडचिरोली म्हणा किंवा असे काही देश आहेत किंवा राज्य आहेत या ठिकाणी आजही आदिवासी बांधव आपल्या हक्क असताना देखील मग आपण बघत असतो मग त्या फॉरेस्ट जागेवरचा अतिक्रम असेल, घर उद्ध्वस्त करण्याचं काम काही ठिकाणी होत असते. आणि आदिवासीवर होणारा अन्याय अत्याचार सतत आपण टी व्हीच्या माध्यमातून किंवा ह्या सगळं बघत असतो. परंतु आदिवासी समाज हा एकत्र येऊन आणि अशा भव्य मोठे कार्यक्रम जसं खरोखरच या ठिकाणी पालघर जिल्हा हा ठाणे जिल्ह्याचाच एक भाग पालघर जिल्हा हा आहे. त्या जिल्ह्यामध्ये एक जिल्हा, एक रॅली, एक कार्यक्रम करत असतात. खरोखर त्यांची ती एकता आहे. मग आम्ही देखील या ठिकाणी झलके साहेब असतील किंवा आमचे उपस्थित असलेले या ठिकाणी सर्व या आजच्या कार्यक्रमाचे इथे तालुका लेवलचा एक चांगला मोठा कार्यक्रम आपण पत्रकार बांधव आपण सालाबादप्रमाणे या ठिकाणी बघत होते. परंतु यावेळेस आम्ही एक तालुका, एक कार्यक्रम किंवा एक रॅली ही भिवंडी ग्रामीण आणि शहर याच्यासाठी नियोजन छोटासा केलेला आहे. म्हणून या ठिकाणी कार्यक्रम करताना आम्ही प्रमुख कार्यकर्त्यांच्या हस्ते या ठिकाणी हा कार्यक्रम केला. आणि एक मला या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना सर्वांना सांगायचं आहे किंवा आपला वर्षातून एक जागतिक आदिवासी दिवस म्हणजे हा सर्वात मोठा आपला सण आहे, उत्सव आहे. त्या जरी आपल्याला या ठिकाणी आजच्या दिवशी रक्षाबंधन आहे, आपला आदिवासी दिन साजरा करायचा आहे, परंतु आपण आपला टायमाची काटकसर करून कोंबरपाडा इथे रॅली निघणार आहे. त्या रॅलीमध्ये आपण सर्व टायमाची बचत करून आणि काटकसर करून त्या ठिकाणी 3 वाजता 2:30-3 वाजता जमून आणि त्या रॅलीमध्ये सहभाग व्हाल अशी मी या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना निमंत्रण करतो की आपण सर्वांनी तिथे मोठ्या संख्येने जाऊन आज आपण प्रमुख कार्यकर्ते आहोत, परंतु तिथे येताना आपल्या घरातून आपल्या पूर्ण परिसरातले कार्यकर्ते घेऊन येऊन आपण मोठी रॅली त्या ठिकाणी काढून आणि तो कार्यक्रम आपण सगळ्यांनी पार पाडायचा आहे अशी मी सर्वांना अपेक्षा करतो. आणि या ठिकाणी
आपण सर्व आले आणि हा छोटासा कार्यक्रम, या कार्यक्रमामध्ये सहभाग झाले त्याच्याबद्दल आपला सगळ्यांचा मी आभारी आहे. असंच सहकार्य नेहमी राहावं. समाजकार्य करत असताना आपल्या हातून एक चांगला काम व्हायला पाहिजे. जसं निर्व्यसनी माणसं आपली निर्व्यसनी किंवा वाईट गोष्टीपासून आपण सावध राहाल, अशा प्रकारचा संदेश आजच्या दिवशी जर आपण केलं आणि ज्या क्रांतीवीरांनी या देशामध्ये बलिदान दिलेलं आहे तर त्यांना त्यांचं स्वप्न साकार करायचे असतील तर आपल्याला ह्या सगळ्या आपण एक चांगल्या आपल्या हातून समाजसेवा होईल अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय आदिवासी, जय जोहार, जय महाराष्ट्र.